केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आणि माजी खासदार हिना गावित यांच्या विरोधात एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह व खालच्या पातळीवर भाषा वापरल्याचे समोर आल्याने संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि भाजप महामंत्री विजय चौधरी यांच्यातील या कथित संवादानंतर नंदुरबारमध्ये लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर संताप मोर्चा काढण्यात आला। यात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते। महिलांचा अनादर करणाऱ्या विजय चौधरी यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। अत्यंत संयमी, लोकप्रिय आणि लोकांच्या कामासाठी तत्पर असणाऱ्या एका महिला लोकप्रतिनिधीबद्दल असा शब्दप्रयोग झाल्याने महिला वर्गाने बोलताना रोष व्यक्त केला आहे। लवकरात लवकर कारवाई करावी म्हणजे जेणेकरून नंदुरबार जिल्हा हा शांततेत राहील। आणि दुसरी गोष्ट की ते म्हणतात की AI क्लिप आहे, पण AI क्लिपचा काय विषय आला? त्यांच्याच मुलाने मान्य केलंय FIR मध्ये की आमचा मोबाईल चोरीला गेलाय, कोणीतरी PA मोबाईल चोरी, त्यांनीच रायटिंग मध्ये दिलेलं आहे आणि ते स्टेटमेंट सांगतात की AI आहे। कसं AI टेक्नॉलॉजी ही फॉरवर्ड झालेली आहे, परंतु 5000 ते 7000 क्लिपा AI करू शकत नाही आणि वैयक्तिक एका विषय नाहीये, तो पूर्ण महाराष्ट्रातला मिनिस्टर असतील, आमदार असतील आणि एक महिला विषय असतील बोलतात। अरे आपल्या केंद्रस्थानी जे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब बसले ते सुद्धा केंद्रस्थानी महिलांना घेऊन सन्मानाने बोलतात। आमच्या सर्व समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी महोदयांसमोर आमच्या मागण्या मांडल्या की ज्या व्हिडिओ क्लिप्स या समाज माध्यमांवर या प्रसारित करण्यात आल्या त्यांची निष्पक्ष अशी चौकशी करून संबंधित श्री विजय वसंत चौधरी यांच्यावर निष्पक्ष चौकशी झाल्यानंतर, दोषसिद्धी झाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमच्या समस्त लेवा पाटीदार समाजाच्या वतीने आज ही मागणी करण्यात आली आहे। जर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण झाली नाही तर समाजाने प्रशासनाला हेही सांगितलं आहे की कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तर पुढे मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी। नंदुरबार हे रक्षा खडसे यांचे माहेर असल्याने तेथे जोरदार आंदोलन झाले। मात्र जळगाव हे त्यांचे सासर आणि मुख्य कर्मभूमी असूनही तेथे अजून शांतता असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। केसरी राज लाईव्ह, जळगाव।